आपण नेहमी म्हणतो हे संवादाचं युग आहे, कम्युनिकेशनचं युग आहे. तर संवाद म्हणजे काय? प्रभावी संवाद कसा साधायचा? या सगळ्याविषयी हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहील. हा विषय आहे की आपल्या पर्सनल लाईफमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, म्हणजे थोडक्यात आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या भोवतालच्या व्यक्तींसोबत आपला संवाद कसा पाहिजे, तो प्रभावी पाहिजे. आणि तो प्रभावी असेल तर काय चांगल्या पद्धतीनं आपल्याला परिणाम मिळू शकतात त्याचे. तर या आपल्याला गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय. आणि संवादामध्ये काय काय घडू शकतं आणि विसंवाद कसा होतो त्या संवादाचा, हेही आपण बघूया. त्यामुळे आपल्या होऊ न द्यायचा ही आपली जबाबदारी आहे. संवाद सुरू करणाऱ्या संवादकर्त्याची ही जबाबदारी असते की त्याचं बोलणं तेवढं प्रभावी पाहिजे, तेवढं आश्वासक पाहिजे आणि आत्मविश्वासानं भरलेलं पाहिजे. तरच ज्याच्याशी तो संवाद साधतोय त्याच्यापर्यंत तो संवाद व्यवस्थित पद्धतीने जाऊ शकतो. जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधत असतात तेव्हा दोघाही व्यक्तींची ही जबाबदारी असते की या प्रकारचंच संभाषण होणं गरजेचं आहे. सुदृढ संभाषण, हेल्थी कॉन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. तर हे कसं करायचं, हे हेल्थी कॉन्व्हर्सेशन आणि सुदृढ संभाषण, प्रभावी संवाद, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उद्देश काय आहे. संवादाचा उद्देश असेल ना काहीतरी, की आपण कशासाठी संवाद करतोय, आपण कशासाठी बोलणं सुरू करतोय, ती गोष्ट लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल, मी आत्ता ही गोष्ट जी बोलतोय, जी मी नेहमी सांगत येतो, की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही अनुभव आलेले आहेत थोडेफार, ते अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावे. त्यातनं मी जे शिकलो ती शिकवण शेअर करावी. त्या दृष्टीनं मी जेव्हा बोलतो तेव्हा ते बोलणं तुमच्यापर्यंत पोचावं, त्याच्यातले एफर्ट्स दिसावेत, त्याच्यातल्या अडीअडचणी दिसाव्यात, त्याच्यावरचे मार्ग दिसावेत. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात देव न करो अशा काही जर अडचणी आल्या तर तुम्ही त्यातला एखादा मार्ग वापरून त्या सोडवू शकाल. तर हा याचा उद्देश आहे या सगळ्याचा. आता हा उद्देश सफल होण्यासाठी मला काय करायला पाहिजे? माझ्या रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींना अशा पद्धतीने तुमच्यासमोर मांडायला हवं की ही अडचण, हे याच्यावर मी दिलेला काहीतरी लढा असेल, लढा म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे, पण मी जे धडपड असेल आणि त्या धडपडीतनं मी जे काही शिकलो ते तुमच्यासमोर मांडणं तेवढ्या प्रभावी शब्दातून. जर माझ्या बोलण्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वास नसेल, मी शब्दांची मांडणी व्यवस्थित केली नसेल, तर अर्थातच ही गोष्ट तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही 2 मिनिटात तो व्हिडिओ बघायचं बंद कराल, कदाचित 1 मिनिटात कराल. म्हणजे आत्ताही जी लोक करत असतील तर मी असं मानतो की त्या लोकांपर्यंत माझं म्हणणं नीटसं मी पोचवू शकत नाही. ती माझी चूक आहे, ती तुमची चूक नाहीये. तर मग ते सुधारण्यासाठी मला ते जास्त चांगलं करणं गरजेचं आहे. स्क्रिप्ट लिहिणं, रिसर्च करणं हे गरजेचं आहे. तर हे झालं आत्ता यापुरतं. तर तुम्ही जेव्हा आता ही गोष्ट तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अप्लाय करायला बघाल तेव्हा मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे आपण जे बोलणार आहे ते बोलणं डोक्यात त्या बोलण्याची उजळणी झालेली असली पाहिजे. तो विषय आपल्याला व्यवस्थित माहिती असला पाहिजे. भले आपण आपल्या आईला काहीतरी सांगत असू, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला सांगत असू, भावा बहिणीला काहीतरी सांगत असू, आपल्याला तो विषय पूर्ण माहिती असला पाहिजे. त्या विषयाची पूर्ण जाणीव असली पाहिजे. आपण जे वापरणारे शब्द, त्या शब्दांची निवड व्यवस्थित झालेली असली पाहिजे. आपली देहबोली, आपले जेस्चर्स, हँड जेस्चर्स हे परफेक्ट पाहिजेत. कारण एखाद्या गोष्टीवर जोर द्यायचा कधी, एखाद्या गोष्टीवर पॉज कधी घ्यायचा, एखादी गोष्ट समजावून कधी सांगायची, ही गोष्ट आपल्या शब्दातून, आपल्या शब्दावर दिलेला जोर जो असतो त्यातून कळत असते समोरच्याला. अमिताभ बच्चन जेव्हा डायलॉग म्हणतो तेव्हा तो जास्त प्रभावी वाटतो. हेच तोच डायलॉग मी बोलायला गेलो तर तो वाटणार नाही. ह्याच्यात अमिताभ बच्चन बिईंग अमिताभ बच्चन, त्यांचं ग्लॅमर, त्यांचं आवाज हा एक भाग. पण ज्या पद्धतीनं मॉड्युलेट करतात आवाज, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठल्या वाक्यावर जोर द्यायचा, कधी पॉज घ्यायचा आणि पॉज घेऊन गोळीसारखा पुढच्या सेकंदाला तो शब्द बाहेर काढायचा, त्याला म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. हे व्हॉइस मॉड्युलेशन भले प्रोफेशनली आपण शिकलेलो नसू, त्या संवादाच्या गरजेनुसार आपण हे वापरणं गरजेचं आहे. मी मध्ये एक व्हिडिओ केला होता, स्पष्टपणा आणि कटुपणा, की एखादी गोष्ट स्पष्टपणे बोललोय आपण तर ती कडवट लागते. पण ती जर नाही लागायची असेल तर स्पष्टपणे कशा पद्धतीने बोलायला पाहिजे. योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य पद्धत, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर आपण लक्षात नाही घेतल्या तर कितीही व्यवस्थित बोलू आपण,
कितीही स्पष्ट बोलू ते नेहमी कटू लागणार. त्यामुळं बोलायची वेळ निवडायला पाहिजे. बोलायची पद्धत फार गरजेची आहे आणि शब्द गरजेचे आहेत. असं नको व्हायला की आपण साधीच गोष्ट खूप अशा भयंकर शब्दात सांगितली, संपलं सगळं. आणि कुठली तरी खूप महत्वाची गोष्ट खूप कॅज्युअली सांगायला गेलो तरी उपयोग नाही, कारण मग त्याचा कधीच परिणाम होणार नाही. त्यामुळे आपण काय बोलतोय, कधी बोलतोय, कुठं बोलतोय, कुणाशी बोलतोय, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून बोलायला पाहिजे. माझ्या वडिलांशी मी बोलत असेन तर माझ्या मुलाला ज्या पद्धतीने बोलीन त्या पद्धतीने डेफिनेटली बोलणार नाही. वडिलांविषयीचा आदर जो आहे तो माझ्या शब्दातनं व्यक्त व्हायलाच हवा. भले माझ्या वडिलांचं कुठेतरी काहीतरी चुकत असेल आणि मला ते सांगायचं असेल त्यांना, तरी ते सांगायची एक पद्धत आहे. तिथं हे गरजेचं नाही की माझ्या मुलाला जर चुकत असेल तर मी सांगेन. त्यालाही सांगायची पद्धत आहे, कारण तो जरी लहान असला तरी त्यासमोर अख्खं आयुष्य आहे. उद्या जाऊन त्याला मी जे आज बोलीन ते दीर्घकाळ लक्षात राहणार आहे. तो त्याच्या आयुष्यात ती चूक परत करणार नाहीये. त्यामुळे मला ते सांगायची पद्धत वेगळी असेल. व्हेअरएज माझ्या वडिलांनी माझ्यापेक्षा इतके पावसाळे जास्त पाहिलेत. त्यांना सांगताना मला ती वेगळी पद्धत निवडावी लागेल. माझ्या पत्नीशी बोलताना मला वेगळी पद्धत निवडावी लागेल. माझ्या मित्राशी बोलताना वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल. सेम ती लोक पण माझ्याशी बोलताना याच पद्धतीने बोलणार आहेत. त्या नात्याचा विचार करून, त्या वयाचा विचार करून, त्या सिनियरिटीचा विचार करून. हे झालं पर्सनल टाईपमध्ये. ऑफिसमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असते. आपल्या कामाच्या ठिकाणी पण हेच असतं. आपले सहकाऱ्यांशी बोलताना वेगळं, सहकाऱ्यांशी कामाचं बोलताना वेगळं, सहकाऱ्यांशी फ्रेंडली लेवलवर कॉफी घेता घेता बोलणं वेगळं, आपल्या बॉसशी बोलणं वेगळं, आपल्या हाताखालच्या लोकांशी बोलणं वेगळं. प्रत्येक लेवलवर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला बोलायला लागतं. पण तरी ही त्रिसूत्री कायम ठेवली की योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य पद्धत, तर कुठलाही संवाद प्रभावी नक्की होऊ शकतो. कारण तुम्ही शब्दांची निवड कशा पद्धतीनं करता याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ही जेव्हा शब्दांची निवड करायची आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला विषय माहिती पाहिजे. काय बोलणार आहे आपण? हा विषय जर पूर्ण माहिती असेल आपल्याला, तर आपल्याला तेवढा वेळ मिळतो की काय शब्द निवडायचे, कशा पद्धतीनं कुठल्या शब्दाआधी कुठला शब्द येणार आहे. नीट नेटकेपणानं मुद्देसूद बोललं तर तो संवाद प्रभावी होत असतो. हे नेटकेपणानं बोलणं का गरजेचं आहे? कारण आपण म्हणतो काही जणांचं, माझी आई म्हणायची, "अरे तू लवकर सांग बाबा, पाल्हाळ लावत बसू नकोस." म्हणजे पाल्हाळ म्हणजे काय? तर ते पूर्वीच्या काळी कीर्तनाच्या आधी एखादी गोष्ट किंवा कीर्तनात ती गोष्ट रंगवून रंगवून सांगायचे बुवा वेळ काढायला. त्याला पाल्हाळ म्हणायचे. तर ते पाल्हाळ लावत बसू नको. म्हणजे तू उगीच आपलं कट टू द चेस म्हणतात ना, की टू द पॉइंट बोला. एस्पेशली ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची असती. तिथं आपल्याला दिवसाचे 8 तास, 10 तास जे काय आपले असतात तेच असतात. आणि मग तो वेळ आपल्याला वाचवण्यासाठी कंपल्सरी तिथं आपल्याला संवाद जास्त प्रभावी पद्धतीने होणं गरजेचं आहे. ज्यांना ईमेल पाठवून संवाद होणार आहे, ईमेल पाठवायची. ईमेल पाठवताना शब्दांची निवड व्यवस्थित पाहिजे. खूप सारी ॲप्स आहेत. त्या ॲप्सचा उपयोग करून ग्रामर परफेक्ट ठेवायला पाहिजे त्याच्यातलं. उदाहरणार्थ ग्रामरली सारखा ॲप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रामर व्यवस्थित करून तुमची मेल परफेक्ट देऊ शकता. मेसेज पाठवायचा असतो. डिस्कॉर्ड वगैरे सारखे ॲप्स आहेत की ज्याच्यावर तुमचं कम्युनिकेशन होत असतं. तिथे तुम्ही व्यवस्थित इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, जे काही भाषा असेल त्या भाषेचा उपयोग करून तुम्ही पद्धतशीरपणे कम्युनिकेशन ठेवू शकता. एक मेल एका वेळी 10 व्यक्तींना जाते. त्यामुळे ती 10 व्यक्ती त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला संवाद कमी साधला तरी त्यातून सगळ्या गोष्टी होतात. मीटिंगमध्ये आहे तर मीटिंगमध्ये आपला रोल काय आहे? आपण काय बोलायचंय? कुठल्या विषयावर बोलायचंय? कुणानंतर बोलायचंय? कुणा आधी बोलायचंय? कसं रिॲक्ट व्हायचंय? या सगळ्याचा एक तुमच्याकडे आराखडा हवा आणि त्या आराखड्यानुसार बोलायला हवं. होतं काय या सगळ्यातनं? कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपण समोरच्यापर्यंत पास ऑन करू शकत असतो आणि त्याच्यामुळं वेळ वाचतो. मध्ये मी एका खूप मोठ्या कंपनीबरोबर काम केलं. व्हिडिओ खूप छोटासा होता. लिटरली लेट्स से 4 चेंजेस सांगायचे असते, 4 अल्टरेशन सांगायची असली ना, तरी ही लोक हे घ्यायचे, झूम मीटिंग घ्यायचे, मायक्रोसॉफ्ट टीम्सवर मीटिंग घ्यायचे आणि ते मला स्क्रीन शेअर करून त्या ठिकाणी सांगायचे. यानं व्हायचं काय? टू द पॉइंट करेक्शन्स सांगितलेले असल्यामुळं माझ्या एडिटरला त्या करेक्शन्स करायला वेळ लागायचा नाही. व्यवस्थित म्हणजे बिनबोभाट काम व्हायचं. नाहीतर मग एक राहिली, मग ह्याच्याकडनं चूक होऊ शकते, त्यांच्याकडनं चूक होऊ शकते. आज एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये प्रत्येकाचे जे व्हॅल्यू पर आवर असते ती एवढी प्रचंड असते. आणि आमच्याही एंडला, आमची भले छोटंसं असेल पण आमच्याकडे सुद्धा काहीतरी पर आवर व्हॅल्यू आहे प्रत्येकाची, ती कशाला एक्सीड करायची? त्यामुळे कमीत कमी शब्दात संवाद होत असेल, टेक्नॉलॉजीचा वापर आपण करू शकत असू. जसं मी आता उदाहरण दिलं की स्क्रीन शेअर करून सांगितलं की त्यांच्या स्क्रीनवर त्यांनी व्हिडिओ प्ले केलाय, एक्झॅक्ट त्या टाइमलाईनला जाऊन सांगितलं की 5 मिनिट
51 सेकंदाला ही व्यक्ती हे बोलली आहे, तर इथं आपल्याला हे टेक्स्ट येणं गरजेचं आहे. किंवा 3 मिनिट 23 सेकंदाला ही व्यक्ती बोलताना जे टेक्स्ट येते त्याच्यामधलं स्पेलिंग करेक्शन करणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान आज सुदैवानं आपल्याकडे आहे. फोन, ईमेल, व्हॉट्सॲप कशाचाही वापर आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक क्लायंट आहे. ते लोक काय करतात, ते लोक ग्रुपवर कुठलीही गोष्ट टाकताना त्याच्या व्हॉइस नोट्स पाठवतात. मला वाटतं व्हॉइस नोट्स हे काही वेळा ठीक आहे, पण बऱ्याच वेळा घातक आहे. तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सांगता बरोबर आहे, पण त्याच्यासोबत जर तो रेफरन्स नसेल तर खूप गैरसमज होऊ शकतात. खास करून तेव्हा जेव्हा काही करेक्शन्स सांगायचे असतात. मला एक काहीतरी वेगळं आठवलं म्हणून एकदम मी गडबडलो. हां, WhatsAppवर बऱ्याचदा असं होतं, जेव्हा आपण टेक्स्टवर कम्युनिकेशन करत असतो ना कुणासाठी तरी, कुणाशी तरी, इमॅजिन करा तुम्ही काहीतरी बोलताय काहीतरी वादाचा विषय असतो, काहीतरी असतं आणि तुमचा मेसेज जात नाही तोपर्यंत त्यांचे 4 मेसेजेस आलेले असतात. त्यांना वाटतं तुम्ही मेसेज पाठवत नाहीये. तुम्ही कुठेतरी तुम्हाला फोन येतो एखाद्या वेळी. तर मला वाटतं WhatsAppवर महत्त्वाचे विषय म्हणजे कुठल्याही टेक्स्च्युअल मेसेजेसमध्ये महत्त्वाचे विषय कधीही डिस्कस करणं योग्य नाही. गैरसमज 100% होतात. मी तुम्हाला सांगतो, मी गेलोय त्यातनं. अशा वेळी कंपल्सरी फोन उचलायचा, समोरच्या व्यक्तीशी बोलायचं, विषय संपवायचा. फोनवर तुमचा आवाज ऐकून, समोरच्याचा आवाज ऐकून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. त्या चर्चेतून गोष्टी सॉल्व्ह होतात. ते प्रभावी संवाद असतो. हे उगीच टेक्स्ट करत राहिलो ना, इतका गोंधळ उडतो तुम्हाला खरं सांगतो. कशाचं कशाला काही होत नाही आणि गैरसमजच वाढतात. कारण प्रभावी संवादामध्ये आता हे पण संवादाचंच माध्यम आहे, त्यामुळे याची पण चर्चा करायला पाहिजे आपल्याला, हे WhatsAppची. बरं, आता 2-3 गोष्टी आहेत ज्या आता सांगतो मी, ज्या महत्त्वाच्या वाटतायत मला. एक म्हणजे संवादामध्ये उत्तम श्रोता असणं फार गरजेचं आहे. कुठलाही संवाद असतो. त्या 2 माणसांच्या, 4 माणसांच्या संवादामध्ये आपण जर ॲक्टिव्ह लिसनिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ॲक्टिव्ह लिसनिंग जर करत असू ना, म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय, नुसतं ऐकत नाही आपण. ऐकून रसग्रहण करतोय आणि त्याच्यावर आपलं जे मांडायचे मुद्दे ते तयार करतोय. दॅट इज ॲक्टिव्ह लिसनिंग. समोरच्याचं पूर्ण ऐकल्याशिवाय बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. कारण हा मग संवाद कधीच संपत नाही, वाढतच जातो. आपण काहीतरी बोलतो, मग तो म्हणतो अरे ऐकून तर घे, तोपर्यंत तो काहीतरी बोलतो. त्याच्यापेक्षा पूर्ण ऐकणं चांगलं आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग करणं गरजेचं आहे. गो इन द फुटस्टेप्स ऑफ अदर्स. त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करायला पाहिजे. एम्पॅथी पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण विचार करायला पाहिजे, की एखाद्याबरोबर आपण बोलतोय आणि ती व्यक्ती एखाद्या विशिष्ट फार महत्त्वाच्या कामाला आली नाहीये. तर आपण सरसकट म्हणून रिकामे होतो, "अरे काय यार, तो आला नाही." आता आला नाही तर त्याची कारणं समजावून घेऊया. त्याची कारणं समजावून घेणं गरजेचं आहे. बरं, हे सगळं करताना असं होतं, काही जणांचं मी ऐकलंय, मी जेव्हा असं सांगतो ना कोणाला तरी, "अरे हो, पण त्याचं समजून घे ना. आम्हाला काय गरज पडली आहे?" गरज पडली नसेल तर मग कशाचीच गरज नाहीये. मग हा संवाद कधीच पूर्ण होणार नाही. हा विसंवाद होणार, हे वादावादी होणार, ही भांडणं होणार, नाती कायमची तुटणार. नातं जर तोडायचं नसेल, कायमचं जोडलेलं पाहिजे असेल, तर तडजोड ही एक फार महत्त्वाची गोष्ट असती. याच्यावर परत कधीतरी बोलू, कारण हा खूप मोठा विषय. पण या तडजोडीच्या मध्येच सुद्धा ॲक्टिव्ह लिसनिंग पाहिजे. त्याच्या ठिकाणी जाऊन आपण विचार केला असला पाहिजे. मग आपल्याला कळतं की तो असं का वागला असेल, असं का वागली असेल. आणि मग आपण त्याच्या जागी जेव्हा जाऊन विचार करतो, तेव्हा आपण तो संवाद पुढे न्यायला मदत करत असतो. उत्तम श्रोता असल्यामुळं एक गोष्ट नक्की होते, की तो न बोलताही कधी-कधी आपल्याला कळतं. वो दिल से दिल जुड जाते है. हे फक्त असं सिनेमातला डायलॉग नाहीये. ह्याच्यात अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे, की बऱ्याचदा असं होतं, की न सांगताही आपल्याला कळून जातं आणि न सांगताही कळून जातो, तो संवाद सर्वोत्तम असतो. जबरदस्त असतो तो संवाद. असा संवाद अचीव्ह करायला ज्या दिवशी आपण करू शकू, त्या दिवशी आपलं त्या व्यक्तीबरोबरचं नातं किंवा त्या समूहाबरोबरचं नातं खतरनाक होतं. म्हणजे मस्त, म्हणजे त्याला तोड नसती. आणि मग हे नातं म्हणजे कोणीच कुठलेच गैरसमज येत नाही त्याच्यामध्ये, कुणाच्या सांगण्यावरून तुटत नाही. कारण ते कमकुवत नसतं, एकदम मजबूत झालेलं असतं. त्यामुळे प्रभावी संवाद असणं गरजेचं आहे नात्यामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, कुठल्याही ठिकाणी. याच्यावर लक्ष द्या. आणि मला वाटतंय आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा इतरांबरोबर. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.